नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ खूप खास असणार आहे आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मराठीमधून बघायला मिळणार। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून काय की येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन जे येते तुम्हाला सर्वात आधी येईल। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा असणार आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा मोटरचा आत्ताच काही दिवसापूर्वी वन डे ओनर प्रोग्राम जो आहे तो लॉन्च केलेला आहे। आणि या प्रोग्राम मध्ये तुम्हाला एक दिवस गाडी जी ती वापरायला मिळणार आहे, म्हणजे चालवून बघण्यासाठी पूर्णपणे एक दिवस। जेव्हा तुम्ही गाडीची कार टाइप जेव्हा कार घेण्यासाठी जाता, गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेता, त्याचप्रमाणे कमर्शियल सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सनी हा प्रोग्राम वन डे ओनरचा लॉन्च केलेला आहे। यामध्ये तुम्हाला गाडी जी येते एक दिवसासाठी दिली जाईल आणि दिल्यानंतर तुम्ही गाडी प्रॉपर चालवून बघायची आहे, सिटीमध्ये चालवायची आहे। तुम्हाला जिथे जिथे वाटेल तिथे तिथे सिटीमध्ये गाडी चालवून बघायची। या गाडीचा परफॉर्मन्स कसा वाटतोय तुम्हाला, गाडी चालवल्यानंतर काय वाटतंय, हा पूर्ण अनुभव जो आहे तो तुम्हाला एक दिवसासाठी घ्यायला जो आहे तो मिळणार आहे। हा प्रोग्राम जो आहे तो वन डे ओनर नावाने टाटा मोटर्सने लॉन्च केलेला आहे। तर त्यासोबतच मित्रांनो, जेव्हा तुम्ही डीलरशिपला जाता कस्टमर म्हणून, तर कस्टमर म्हणून गेल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी जे आहेत ते सेल्स पर्सन कडनं विचारायच्या आहेत आणि तुम्ही गाडी जी आहे ते सिलेक्ट करण्यासाठी सुटेबल तुम्हाला कुठली गाडी जी आहे ते तुमच्या बिझनेससाठी असणार आहे, या सर्व गोष्टी जे ते वन डे ओनर प्रोग्राम मध्ये दिलेले आहे। तर आपण एक एक करून माहिती जी आहे ती जाणून घेऊया, हा प्रोग्राम तुम्ही कसा घेऊ शकता, या प्रोग्रामचा लाभ कसा घेऊ शकता, याची माहिती जे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जे ते आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती बघणार आहोत। चला आपण पटापट हा व्हिडिओ जो आहे तो चालू करूया। तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप सांगतो। जर तुम्ही एक कस्टमर म्हणून डीलरशिपला जेव्हा जाता टाटा मोटरच्या, मी सुद्धा एक कस्टमर म्हणून आज इथे डीलरशिपला आलो होतो आणि मला ही गाडी जी आहे ते वन डे ओनर प्रोग्रामसाठी इंट्रा V50 दिलेली। त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही कस्टमर म्हणून डीलरशिपला जाल आणि जर तुम्हाला समजा इंट्रा V50 ही गाडी जी आहे ते घ्यायचा विचार करत असाल आणि तुम्हाला वन डे ओनर प्रोग्राम बद्दल जर माहिती घ्यायची असेल, तुम्ही डीलरशिपला गेल्यानंतर सेल्स पर्सन जो असेल त्याला तुम्हाला विचारायचं आहे की वन डे ओनर प्रोग्राम जो आहे त्याचा मला माहिती जी आहे ते पाहिजे। तर इथे तुम्हाला काय करायचं की कस्टमर म्हणून तुम्ही डीलरशिपला गेल्यानंतर सेल्स पर्सनला हे विचारायचंय। हे विचारल्यानंतर सेल्स पर्सन जो आहे तुम्हाला सांगेल, एक फॉर्म देईल, फॉर्म दिल्यानंतर फॉर्म फिलअप करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट जर बघितलं तर आधार कार्ड आणि व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन, म्हणजे या गाडी चालवण्यासाठी जे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन लागतं ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि हे दिल्यानंतर तुम्हाला एक तो फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला ती गाडी जी ती अवेलेबल करून चालवण्यासाठी दिली जाईल। त्याचबरोबर याचे काही पॉइंट्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो। जेव्हा तुम्हाला ही गाडी मिळते डीलरशिप कडनं चालवण्यासाठी, परफॉर्मन्स चेक करण्यासाठी, तर तुम्हाला ती गाडी एक दिवसासाठी म्हणजे 6 वाजेपर्यंत मिळते। 6 वाजेपर्यंत तुम्हाला ही गाडी जी ती चालवून चेक करून प्रॉपरली गाडी चालवून परफॉर्मन्स कसा आहे हा चेक करून तुम्हाला 6 वाजेच्या आतमध्ये ही गाडी जी ती डीलरशिपला परत आणून द्यायची आहे। आणि त्यामध्ये काय होईल की तुम्ही गाडी चालून बघाल, एक्सपिरियन्स करून बघाल पूर्णपणे। कसं आहे की तुम्ही जेव्हा कार घेण्यासाठी जाता डीलरशिपला, शोरूमला, तर तुम्हाला एक 2-4 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरची टेस्ट ड्राईव्ह दिली जाते आणि ते टेस्ट ड्राईव्ह तुम्ही गाडी चालून बघता, तुम्हाला कशी वाटते ते अनुभवता। त्याचप्रमाणे कमर्शियल सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने हा प्रोग्राम वन डे ओनरचा लॉन्च केलेला आहे, जेणेकरून काय होईल की तुम्हाला जेव्हा गाडी घेताना नुसतं फीचर्स नाही तर तुम्हाला गाडी चालवण्यासाठी एक दिवस मिळत आहे। आणि या एक दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला गाडी चालवायला कशी आहे, इंजिन वाईज कसं आहे, मायलेज वगैरे कसं आहे, प्रॉपर गिअर शिफ्टिंग होतंय का नाही, गाडीचा इंजिन परफॉर्मन्स कसा आहे, या सर्व गोष्टी जे ते तुम्हाला गाडी चालवल्यानंतर समजून येतात। आणि हा वन डे ओनर प्रोग्राम मध्ये तुम्हाला गाडी तुम्ही जेव्हा पूर्णपणे चालवाल तेव्हा तुम्हाला अनुभवाल की तुम्हाला समजून येईल की ही गाडी जी आहे ते कशी आहे चालवायला आणि तुमच्या बिझनेससाठी परफेक्ट आहे की नाही, या सर्व गोष्टी जे ते या वन डे ओनर प्रोग्राम मध्ये दिलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे तुम्ही कस्टमर म्हणून डीलरशिपला गेल्यानंतर तुम्हाला ही गाडी जी येते या प्रोसेस थ्रू जे ते वन डे ओनर प्रोग्रामचा तुम्ही लाभ जो तो घेऊ शकता। आता आपण एक एक करून या गाडीचे फीचर्स काय काय दिलेले आहेत पुढे व्हिडिओमध्ये आपण स्वतः मी जी येते गाडी चालवून बघणार आहोत आणि चालवल्यानंतर या गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्कीच बघायला मिळेल। तर आता आपण गाडीचे एक एक फीचर जाणून घेऊया, काय काय गोष्टी जे ते दिलेल्या आहेत। मित्रांनो, इंट्रा V50चा जर लुक बघितला समोरचा, तर एकदम सुंदर डिझाईन जे ते टाटा मोटर्सने केलेलं आहे। इथे तुम्हाला मोठा असा विंडशील्ड मिळून जातो, ग्लास एरिया मिळून जातो, त्यामुळे काय होईल की गाडी चालवताना क्लिअरली समोरचं व्हिजिबल देखील होते। 2 वायपर जे ते तुम्हाला इथे मिळून जातात। इंट्राची पिकअपची क्रोम मध्ये बॅजिंग या साईडला दिलेली आणि ही जी ग्रिल आहे क्रोम मध्ये ती नक्कीच गाडीच्या फ्रंटच्या लुकला एनहान्स करते आणि दिसायला सुद्धा सुंदर तुम्हाला बघायला मिळते। इंट्रा V50ची बॅजिंग जे तुम्हाला इथे मिळून जातं, टाटाचा लोगो क्रोम मध्ये इथे मिळून जातो। इथे तुम्ही नंबर प्लेट जे ते लावू देखील शकता। त्यासोबतच या साईडला आल्यानंतर इथे तुम्ही खालचा बंपरचा बघितला तो देखील चांगला सुंदर डिझाईन मध्ये दिलेला आहे। इथे तुम्ही फॉग लॅम्प जे येते नंतर गाडी घेतल्यानंतर लावू देखील शकता। हेडलाईटचा सेटअप बघितला तर हॅलोजन मध्ये दिलेला आहे आणि त्यांचा थ्रो किंवा इंडिकेटरचा सेटअप जो आहे हॅलोजन मध्ये असल्यामुळे त्यांचा थ्रो वगैरे रात्रीच्या वेळेस नक्कीच
चांगला बघायला मिळतो आणि फ्रंटचा लुक मला पर्सनली चांगला वाटलेला आहे। त्यासोबतच हे साइड व्ह्यू मिरर जे आहेत ते देखील चांगल्या क्वालिटीचे दिलेले, जेव्हा गाडी चालवताना मागच्या येणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते क्लिअरली ड्रायव्हरला व्हिजिबल देखील होतात। त्यासोबत इथे एक फुटस्टेप देखील देण्यात आलेली, तुम्ही व्हिडिओमध्ये देखील बघू शकता। फुटस्टेप ही चांगली मदत देखील होते गाडीमध्ये आतमध्ये ड्रायव्हरला बसण्यासाठी, चढून बसताना याचा चांगला वापर देखील होतो। हे सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी जे ते टाटा मोटर्सने या गोष्टीकडे चांगलं लक्ष दिलेलं आहे गाडी बनवताना देखील सुद्धा। त्याचबरोबर टायर चांगला मोठा साईजचा दिलेला, अपोलो कंपनीचे टायर जे तुम्हाला इथे मिळून जातात। आणि टायर साईज जर बघितलं तर तुम्हाला देखील मी सांगतो, टायर इथे तुम्ही बघू शकता 215 75 R 15 इंचचे टायर जे इथे देण्यात आलेले। पुढे तुम्हाला डिस्क ब्रेक मिळतो, पाठीमागे ड्रम ब्रेकचा वापर जो येतो करण्यात आलेला आहे। सस्पेन्शन वाईज बघितलं तर पुढे तुम्हाला पाटे सस्पेन्शन मिळतात, जे की लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन असं देखील आपण म्हणतो। आणि हे जे लिफ्ट स्प्रिंग पाटे सस्पेन्शन आहे हे चांगले हेल्पफुल आहेत गाडी चालवताना, गाडी जी ते रोडवरती स्टेबल राहते। आणि सस्पेन्शन वाईज जर गाडी बघितली तर नक्कीच चांगली आहे। त्याचबरोबर मित्रांनो डोर जर बघितले तर ते एकदम चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहे आणि तुम्ही टाटा मोटरची बिल्ड क्वालिटी जी ते नक्कीच बघितली असेल कशी आहे ते। इथे डोर हँडल जे ते ब्लॅक कलर मध्ये मिळते, इथे गाडीची चावी लावून तुम्ही डोर जे ते लॉक देखील करू शकता। त्याचबरोबर पाठीमागे आल्यानंतर इथे तुम्हाला एक टर्न इंडिकेटर इथे मिळून जातो, जो की हॅलोजन मध्ये दिलेला आहे। एअर इनटेक जो येतो तुम्हाला या साईडला इथे दिलेला। मागची लोड बॉडी जर एरिया बघितलं तर या सेगमेंट मध्ये सगळ्यात मोठी लोड बॉडी डेक एरिया जो तो दिलेला आहे, जो की या कार्गो बॉडीचे जर डायमेन्शन बघितले तर लांबीला 9 फूट 8 इंच आहे आणि रुंदीला 5 फूट 3 इंच इतकं दिलेलं आहे। त्यासोबतच मित्रांनो ही जी लोड बॉडी आहे हिचं जर पेलोड कॅपॅसिटी बघितली तर ते 1500 किलो पेलोड जो येतो इतका तुम्ही सामान जे ते मटेरियल जे ते गाडीमध्ये लोड करू शकता। 1500 किलो पेलोड कॅपॅसिटी कंपनीकडनं सांगण्यात आलेली आहे। तर एवढी पेलोड कॅपॅसिटी या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त आहे। त्याचबरोबर गाडीचं ग्रॉस व्हेकल वेट जर बघितलं तर 2940 किलो इतकं गाडीचं ग्रॉस व्हेकल वेट आहे। त्याचबरोबर इथे तुम्हाला हुक देखील देण्यात आलेले, ह्या हुकचा वापर तुम्ही गाडीमध्ये मटेरियल ठेवल्यानंतर ताडपत्रे लावून दोरीने बांधू देखील शकता। हे एक कंपनीने चांगली गोष्ट केलेली आहे। इथे तुम्हाला डेक एरियाला साईडला तुम्हाला हुक देखील दिलेले। त्यासोबत मड फ्लॅप जर बघितलं त्याची क्वालिटी बघितली ती देखील नक्कीच चांगली दिलेली। पाठीमागच्या साईडला रिअरला सस्पेन्शन जर बघितलं तर 10 पाटे लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आलेले, त्यामुळे गाडीचा परफॉर्मन्स रोडवरती हायवेवरती गाडी एकदम स्टेबल राहते सस्पेन्शन पाटे सस्पेन्शन असल्यामुळे, आणि हे देखील गाडीमध्ये नक्कीच चांगलं दिले। त्याचबरोबर मागचा टायर साईज देखील चांगला मोठा आणि सेम साईज दिले, 15 इंच टायर जे तुम्हाला इंट्रा V50 मध्ये मिळून जातात। त्याचबरोबर मित्रांनो इंट्रा V50चा जर व्हील बेस बघितला तर तो 2600 mm इतका गाडीचा व्हील बेस आहे। त्यासोबतच गाडीची जी टोटल लेंथ आहे ती 4734 mm इतकी दिलेली आहे। आणि टर्निंग रेडियस, गाडीचा टर्निंग रेडियस इंट्रा V50चा तो नक्कीच चांगला आहे, 6 मीटर इतका गाडीचा टर्निंग रेडियस आहे। त्यामुळे काय होतं की टर्निंग रेडियस तुम्हाला थोडक्यात सांगतो, जेव्हा तुम्ही गाडी टर्न करता किती एरियामध्ये गाडी तुमची टर्न होते त्याला टर्निंग रेडियस असं म्हटलं जातं, जे की 6 मीटर इतका गाडीचा टर्निंग रेडियस दिलेला आहे। त्यासोबतच मित्रांनो गाडीचा मागचा लुक देखील नक्कीच चांगला आहे। इथे तुम्हाला हा जो फाळका आहे इथे 2 लिव्हर देण्यात आलेले, या लिव्हरचा वापर करून तुम्ही हा फाळका जो होता खाली पाडून मटेरियल जे ते भरू देखील शकता। इथे तुम्हाला टाटाची एम्बॉसिंग बॅजिंग मिळून जाते, इथे रिफ्लेक्टेड टेप मिळून जातो, इंट्राची क्रोम मध्ये पिकअपची बॅजिंग देखील मिळून जाते। महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला या गाडीमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात, जे की तुम्हाला या साईडला इथे दिलेले। रिव्हर्स पार्किंग सेन्सर इंट्रा V50 मध्ये तुम्हाला इथे 1-2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात, जे की सेफ्टीच्या दृष्टीने गाडी रिव्हर्स घेताना याची चांगली मदत देखील होती। त्याचबरोबर एक स्पेअर व्हील जो टायर जो तो तुम्हाला एक्स्ट्रा जो स्टेपनी आपण म्हणतो तो तुम्हाला इथे मिळून जातो। टेल लाईटचा सेटअप बघितलं तर हॅलोजन मध्ये दिलेला आहे, इंडिकेटर ब्रेक लाईट आणि रिव्हर्स लाईट तिन्ही लाईट जे ते तुम्हाला हॅलोजन मध्येच मिळून जातात। आणि इथे तुम्ही नंतर नंबर प्लेट जे ती लावू शकता, इथे एक लॅम्प जो येतो तो देखील तुम्हाला इथे मिळून जातो, जो की रात्रीच्या वेळेस नंबर प्लेट वरती पडत जातो। हे देखील एक चांगली गोष्ट जे ते इंट्रा V50 मध्ये तुम्हाला बघायला मिळते। सोबत रिअर साईडला बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे विंडो देखील देण्यात आली, जे की पाठीमागे गाडी वगैरे रिव्हर्स घेताना किंवा पाठीमागे मटेरियल वगैरे प्रॉपर बघताना याचा ड्रायव्हरला चांगला वापर देखील होतो। हे चांगली गोष्ट जे ते इंट्रा V50 मध्ये तुम्हाला रिअर साईडला विंडो देखील मिळून जाते, जे की स्लायडिंग विंडो आहे। त्याचबरोबर हे जे 2 लिव्हर दिलेले त्या लिव्हरचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे हा जो फाळका आहे तो खाली देखील पाडू शकता। आणि हे खाली केल्यानंतर तुम्ही जे काही तुमचं सामान जे काही तुमच्या ऍप्लिकेशन नुसार यूज असेल गाडीचा आणि मटेरियल जे ते तुम्हाला गाडीमध्ये लोड करायचं असेल तुम्ही अशा प्रकारे जे ते लोड करू शकता। जवळपास पेलोड जो येतो 1500 किलो इतका पेलोड जो येतो गाडीमध्ये दिलेला आहे। एवढं मटेरियल जे ते गाडीमध्ये तुम्ही लोड करून ने जे ते करू देखील शकता। त्यासोबतच मित्रांनो या साईडचा लुक देखील गाडीचा नक्कीच चांगला आहे। इंट्रा V50 मध्ये डिझेल फ्युएल टँक जो येतो तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो, जो की 35 लिटरचा डिझेल फ्युएल टँक देण्यात आलेला आहे। बरोबर ही गाडी जी येते इंट्रा V50 BS6 फेज 2 कंप्लायंट गाडी जी येते अवेलेबल आहे डीलरशिपला देखील सुद्धा। डिझेल फ्युएल टँक तुम्हाला इथे मिळून जातो।
त्यासोबत या ठिकाणी डीएफ टँक देखील देण्यात आलेला, जो की 16 लिटरचा डीएफ टँक जो आहे इथे देण्यात आलेला आहे. त्यासोबत इकडे पाठीमागे आल्यानंतर तुम्हाला इथे एक्साइड कंपनीची बॅटरी देखील मिळून जाते. त्यासोबतच मित्रांनो गाडीचा या साईडचा लुक जो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो. डोर हँडल जे ते ब्लॅक कलर मध्ये दिलेले, इंडिकेटर जे ते तुम्हाला इथे एक मिळून जातो जो की हॅलोजन मध्येच आहे. टायर साईज जो तो 15 इंचचा टायर जो तो चारही देण्यात आलेले इंट्रा व्हीपट. गाडी हायवेवरती रोडवरती चालवताना टायरची ग्रिप जी आहे रोडवरती चांगली स्टेबल राहते आणि सस्पेन्शन चांगलं दिलं असल्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जो तो जाणवत देखील नाही. त्याचबरोबर साईड व्ह्यू मिरर तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातात आणि बिल्ड क्वालिटी बघितली टाटा मोटर कमर्शियल वगैरे ती नक्कीच चांगली दिलेली. इंजिन वाईज जर बघितलं तर या गाडीमध्ये इंट्रा V50 मध्ये 1496 सीसीचं DI इंजिन देण्यात आलेलं आहे, जे की 4 सिलेंडर डिझेल इंजिन आहे. आणि या इंजिनची मॅक्झिमम पॉवर बघितलं तर 79 HP हॉर्स पॉवर प्रोड्यूस करतं हे जे इंजिन जे येते. आणि पॉवर देखील नक्कीच चांगली आहे. 220 न्यूटन मीटर इतका टॉर्क जे ते जनरेट करतं 1700 ते 2500 RPM पर्यंत. आणि इंजिन चांगलं दमदार आणि परफॉर्मन्स वाईज चांगलं इंजिन दिल्यामुळे तुम्हाला गाडी चालवताना कुठलाही प्रॉब्लेम जो तो येणार नाही. ग्रेडेबिलिटी म्हणजे चढाई चढण्याची क्षमता, म्हणजे घाटावर वगैरे तुम्ही जर गाडी चढावर नेत असाल तर चढण्याची क्षमता बघितली तर 35% ग्रेडेबिलिटी जी येते या गाडीची इंट्रा V50 तुम्हाला बघायला मिळेल. आणि ओव्हरऑल गाडीचं एक्सटेरियर जर ते तुम्ही बघितलं असेल कसं दिलेलं, एक्सटेरियर वाईज जर बघितलं तर एकदम चांगलं दिलेलं आहे. आणि बऱ्याच गोष्टी जे ते इंटेरियर मध्ये देखील देण्यात आलेल्या आहे. आता आपण एक एक करून इंटेरियर गाडीचं कसं आहे ते देखील बघूया. इंटेरियर बघण्यापूर्वी तुम्हाला गाडीची चावी दाखवून देतो. इंट्रा V50 चावी तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते. टाटाची बॅजिंग तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या 2 चाव्या जे ते गाडीसोबत मिळून जातात. इथे तुम्ही डोरवरती जे ते डोर लॉक करायचं असतं गाडीची चावी लावून डोर जे ते लॉक देखील करू शकता आणि उघडू देखील शकता. डोर उघडल्यानंतर तुम्हाला इथे विंडो जर ऍडजस्ट करायचं असेल तुम्ही मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता. टाटाची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बॉटल होल्डर म्हणजे इथे एक तुम्ही बॉटल जी इथे पाण्याची ठेवू शकता. स्पीकरची प्ले पोझिशन इथे देण्यात आलेली. डोर उघडायचा असेल तुम्ही इथनं उघडू शकता. लॉक करायचं असेल इथनं अशा प्रकारे जे ते लॉक देखील करू शकता. इथे एक ग्रॅब हँडल टाईप देण्यात आलेले. प्लास्टिकची क्वालिटी पाहिली ती एकदम चांगल्या क्वालिटीचं मटेरियल जे ते डोरवरती डोर ट्रिमवरती देखील यूज करण्यात आलेले. विंडो जे तुम्हाला मॅन्युअली जे ते ऍडजस्ट करायचे. इथे तुम्हाला सीटची जर क्वालिटी बघितली तर क्वालिटी वाईज सीट चांगलं कम्फर्टेबल आहे. पुढे तुम्हाला गाडी चालवताना मी नक्की सांगेल सीटचा एक्सपिरियन्स जो तो कसा येतो. आणि सीट जे ते तुम्ही पुढे मागे अकॉर्डिंग ऍडजस्ट देखील करू शकता. सीट बेल्ट जे ते सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू ने इथे मिळून जातो. हँड ब्रेक जो तो या साईडला इथे देण्यात आले. आणि केबिन जर बघितलं तुम्हाला वॉक थ्रू केबिन जे ते इथे मिळून जातं इंट्रा V50चं. त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी गाडीची चावी लावायची तुम्ही इग्निशन स्विच जे ते इथे दिलेले. इथे तुम्हाला हेडलाईटची लेवलिंग किंवा थ्रो ऍडजस्ट करायचं तुम्ही इथनं ऍडजस्ट करू शकता. इकोचं इंडिकेटर जे तुम्हाला इथे मिळून जातं. त्यामुळे इकोचे इंडिकेटर जे तुम्ही चालू ठेवलं असेल तर तुम्हाला मायलेज चांगलं पाहिजे असेल तर तुम्ही इको मोडचा वापर जो तो करू शकता. त्याचबरोबर 3 पेडल जे ते इथे मिळून जातात. क्लच, ब्रेक, एक्सेलरेटर 3 पेडल जे ते इथे दिलेले. इथे तुम्ही लेफ्ट अँड राईटचे इंडिकेटर जे ते इथनं कंट्रोल करू शकता. हेडलाईट ऑन ऑफचं कंट्रोल जे ते तुम्ही या साईडने इथे करू शकता. स्टेअरिंगचं बघितलं हायड्रोलिकली पॉवर असिस्टेड स्टेअरिंग मिळून जातं. ते टाटाची बॅजिंग तुम्हाला देण्यात आलेली. त्यासोबतच हॉर्न जो येतो या दोन्ही साईडला दिलेलं आहे. स्टेअरिंगचं डिझाईन जर बघितलं ते देखील नक्कीच चांगलं आहे. गाडीचा हॉर्नचा आवाज एकदा ऐकूया. गाडीचा हॉर्नचा आवाज देखील नक्कीच चांगला आहे. आता आपण आतमध्ये बसून बघूया गाडीचं इंटेरियर जे ते कसं दिलेले. आणि इथे सीटचा कम्फर्ट बघितला तर तो देखील नक्कीच चांगला आहे. सीटची क्वालिटी वाईज मटेरियल जे ते एकदम चांगलं, कुशनिंग वगैरे सुद्धा चांगले आहे. त्यामुळे गाडी चालताना थकवा वगैरे जो तो जाणवणार नाही. वरती इथे तुम्हाला ग्रॅब हँडल देखील मिळून जातो दोन्ही साईडला इथे तुम्ही बघू शकता. आणि ही गाडी कमर्शियल सेगमेंटमध्ये यूज होत असल्यामुळे 80चं स्पीड लिमिट जे ते इथे मिळून जातं. केबिन लाईट जो तो वरच्या साईडला दिलेला. IRVM जो तुम्हाला मॅन्युअली इथनं ऍडजस्ट जो तो करायचा आहे. आणि समोरचा व्ह्यू जो तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळतो. त्यासोबत मित्रांनो डॅशबोर्डची जर क्वालिटी बघितली ती देखील नक्कीच चांगली. इथे तुम्हाला युटिलिटी स्पेस मिळून जातो. इथे तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे जो तो देखील ठेवू शकता. चार्जिंग पोर्ट जो तुम्हाला इथे मिळून जातो मोबाईल तुमचा चार्ज करण्यासाठी. गिअर बॉक्स जो तो चांगला स्मूथ असा दिलेला आहे. 5 स्पीड गिअर बॉक्स मिळून जातो. एक जो गिअर आहे तो रिव्हर्स देण्यात आलेला आहे. आणि गिअर बॉक्स जो तो डॅशबोर्ड माउंटेड गिअर बॉक्स असल्यामुळे तुम्हाला पूर्णपणे वॉक थ्रू केबिन जे ते इथे मिळून जातो. आणि इथे सुद्धा तुम्ही तुमचं मोबाईल वॉलेट वगैरे जे ते देखील ठेवू शकता. इथे तुम्हाला एक लॉकेबल ग्लो बॉक्स मिळतो. तिथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे जे ते छोटं मोठं सामान जे तुम्ही इथे देखील ठेवू शकता. त्यासोबतच मित्रांनो वायपरचे कंट्रोल जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात जे की तुम्ही इथनं वापर जो करू शकता. स्टेअरिंग देखील नक्कीच चांगलं दिलेलं आहे. आणि स्पीडोमीटर पाहिलं तर फुल्ली डिजिटल स्पीडोमीटर दिलेलं आहे. तुम्हाला मी एकदा बंद करून चालू करून दाखवतो. अशा प्रकारे स्पीडोमीटर तुम्हाला मिळून जाईल. डिजिटल स्पीड इथे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे MID दिलेलं आहे जे की तिथे टेम्परेचर गेज दिलेलं आहे. ओडोमीटर गाडीचं किलोमीटर किती झालेलं आहे. त्याचबरोबर डिजिटल क्लॉक मिळून जाते. इथे राईट साईडला फ्युएल गेज मिळून जातो. वरच्या साईडला DF लेवल मिळून जाते. गाडीचं किलोमीटर किती झालं तुम्ही इथनं बघू शकता. टाटाची बॅजिंग इथे दिलेलं. बाकी वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला वरच्या साईडला इथे मिळून जातात. त्यासोबतच इथे एक लिव्हर देणार. तो जर तुम्ही प्रेस केला तर ट्रिप A, ट्रिप B, ऍडजस्ट, सेट, रिसेट जे इथे करू शकता.
आणि MID सुद्धा चांगला डिसेंट असा दिसला आणि स्पीडोमीटर देखील नक्कीच चांगला आहे. आणि एक गिअर शिफ्ट ऍडवायझर हे एक फीचर आहे, तुम्हाला मी पुढे गाडी चालवताना देखील दाखवेल. जेव्हा तुम्ही गाडी फर्स्ट गिअरवरनं सेकंड गिअरवरती शिफ्ट करायची असेल, तुम्हाला इथे नोटिफिकेशन येते की तुम्ही सेकंड गिअरवरती गाडी चालवली पाहिजे किंवा थर्ड गिअरवरती गाडी जी आहे ती शिफ्ट केली पाहिजे. तर ही एक गोष्टी जी आहे ते नक्कीच चांगलं दिली, त्यामुळे गाडीचं मायलेज सुद्धा तुम्हाला चांगलं मिळू शकतं. आणि इंटेरियर जर बघितलं, इंटरव्ह्यू तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. आता आपण गाडी जी आहे टेस्ट ड्राईव्ह करून बघूया, गाडी चालवून बघूया गाडीचा परफॉर्मन्स वगैरे कसा आहे. तर तुम्हाला सिम्पली बसायचं असेल तर तुम्ही डोर जे ते अशा प्रकारे उघडायचं आहे आणि ते फुटस्टेप दिलेली, या फुटस्टेप वरती पाय ठेवून अशा प्रकारे तुम्ही गाडीमध्ये बसू शकता. आणि गाडीमध्ये बसल्यानंतर सीट जे ते तुम्हाला चांगलं कम्फर्टेबल बघायला मिळेल. आणि हेडरूम जे ते तुम्हाला एवढं मिळून जातं. माझी हाईट जे तुम्ही इथे बघू शकता आणि कम्फर्टेबल मी जे ते इथे बसू शकतो. तर मित्रांनो, आपण इंट्रा V50 गाडी चालवतात आणि गाडीमध्ये जर तुम्हाला परफॉर्मन्स वाईज बघितलं तर डिझेल इंजिन मिळून जातं, जे की 1496 सीसीचं आहे आणि 79 HP हॉर्स पॉवर प्रोड्यूस करतं. त्याचबरोबर मित्रांनो, टॉर्क जर बघितलं तर 220 न्यूटन मीटर इतका जनरेट करतं. त्यासोबतच मित्रांनो, गिअर शिफ्टिंग जर बघितलं तर चांगलं स्मूथ असं दिलेलं आहे आणि 5 स्पीड गिअरबॉक्स, डॅशबोर्ड माउंटेड गिअरबॉक्स मिळून जातो. आणि इंजिनचा परफॉर्मन्स बघितला तो नक्कीच चांगला आहे. त्यासोबतच मित्रांनो, जर स्टेअरिंग परफॉर्मन्स बघितला तर एकदम लाईट आणि स्मूथ स्टेअरिंग दिलेलं आहे. सस्पेन्शन पाटे सस्पेन्शन दिले असल्यामुळे एकदम गाडीचं परफॉर्मन्स रोडवरती एकदम गाडी जी आहे ती स्टेबल राहते. आणि गाडी चालवायला जर परफॉर्मन्स वाईज बघितलं ते देखील चांगलं आहे. पेलोड कॅपॅसिटी या गाडीची जी आहे तुम्हाला 1500 किलो पेलोड कॅपॅसिटी मिळून जाते. त्यामुळे गाडीचा परफॉर्मन्स जो आहे तो नक्कीच चांगला दिलेला आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता, गाडी चालवताना तुम्हाला स्पीडोमीटरवरती गिअर शिफ्ट ऍडवायझर हा मिळून जातो. गिअर शिफ्ट ऍडवायझर जे ते एकदम चांगलं काम करतं. तुम्ही कुठल्या गिअरमध्ये गाडी जी आहे ती चालवतात ते देखील तुम्हाला इथे स्पीडोमीटरवरती देखील शो होतं. आणि समोरचा व्ह्यू जो आहे तो तुम्ही बघू शकता, गाडी जी आहे ते अशा प्रकारे जे ते चालवायला एकदम स्मूथ. आणि इंजिन वाईजचा परफॉर्मन्स बघितला तर गाडीचा नक्कीच चांगला आहे. आणि मला पर्सनली गाडी चालवायला जी आहे ती एकदम चांगली वाटलेली आहे. आणि स्टेअरिंग एकदम स्मूथ दिलेलं आहे आणि गिअर शिफ्टिंग जे आहे ते चांगलं स्मूथ देखील होतं गाडी चालवताना. त्यासोबतच मित्रांनो, आम्ही इंट्रा V50 ही जी गाडी आहे ही खराब रस्त्यांवर सुद्धा चालवली, हायवेवरती सुद्धा चालून बघितली. आणि गाडीचा परफॉर्मन्स बघितला तर इंजिन जे या गाडीमध्ये दिलेले 1496 सीसीचं DI इंजिन, जे की 4 सिलेंडर इंजिन आहे. आणि जे पॉवर फिगर जर बघितलं तर 79 हॉर्स पॉवर इतकी इंजिन जे हे प्रोड्यूस करतं आणि 220 न्यूटन मीटर इतका टॉर्क जनरेट करतं. त्यामुळे काय होतं की या गाडीला पॉवर वाईज, पिकअप वाईज जे ते कुठलाही फरक जो येतो तुम्हाला जाणवत नाही. एकदम चांगली पॉवर जी आहे ती गाडीमध्ये लोड असताना देखील तुम्हाला असं वाटणार नाही की गाडीची पॉवर जी आहे ती कमी जाणवत आहे ते. आणि पॉवर वाईज, इंजिन वाईज जर बघितलं तर परफॉर्मन्स नक्कीच मला पर्सनली चांगला वाटलेला आहे. त्याचबरोबर गाडीचं पेलोड कॅपॅसिटी 1500 किलो असल्यामुळे तुम्ही भरपूर सामान किंवा मटेरियल जे ते गाडीमध्ये भरू शकता. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये इथे बघू शकता, खराब रस्त्यावर सुद्धा गाडी चालवताना एकदम स्टेबल राहते. आणि महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला पाटे सस्पेन्शन पुढे आणि मागच्या साईडला कंपनीने लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन दिलेले, त्यामुळे गाडीचा परफॉर्मन्स किंवा स्टेबल जी येते गाडी हायवेवरती किंवा रोडवरती चालवताना गाडी एकदम स्टेबल राहते. आणि रोडची ग्रिप जी येते, टायर जे येते चांगल्या साईजचे दिले असल्यामुळे एकदम स्टेबल गाडी जी येते हायवेवरती किंवा रोडवरती चालताना तुम्हाला दिसते. ग्राउंड क्लिअरन्स देखील गाडीचा चांगला आहे आणि टर्निंग रेडियस 6 मीटर असल्यामुळे गाडी किती एरियामध्ये टर्न होते त्याला टर्निंग रेडियस म्हणते. गाडीचा टर्निंग रेडियस 6 मीटर असल्यामुळे गाडी प्रॉपरली इझिली तुम्ही टर्न घेऊ शकता. स्टेअरिंग चांगलं स्मूथ असल्यामुळे तुम्ही प्रॉपरली टर्न घेताना कुठलाही प्रॉब्लेम गाडी चालवताना येत नाही. आणि गाडी हायवेवरती चालवताना आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही आलेला. गाडी व्यवस्थित एकदम स्टेबल परफॉर्म करत होते. स्पीडोमीटर डिजिटल असल्यामुळे ते देखील सगळं चांगलं आहे. स्पीडोमीटर सुद्धा डिजिटल आहेत, हे एक चांगली गोष्ट इंट्रा V50 मध्ये मिळते. गिअरबॉक्स तुम्हाला डॅशबोर्ड माउंटेड गिअरबॉक्स मिळून जातो. त्यामुळे वॉक थ्रू केबिन जे ते इंट्रा V50 तुम्हाला बघायला मिळतं. गिअर शिफ्ट ऍडवाइस सारखं फीचर मिळून जातं. सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळून जातात. आणि गाडीचा परफॉर्मन्स किंवा इंजिन वाईज बोलायचं झालं तर तुम्ही ही गाडी घेण्याचा नक्की विचार करू शकता. आणि गाडीचा परफॉर्मन्स मला देखील चांगला वाटलेला आणि इंट्रा V50 ह्या सेगमेंटमध्ये एकदम एक चांगला ऑप्शन जे म्हणून तुम्ही या गाडीचा विचार देखील करू शकता आणि तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रो देखील करू शकता. त्यासोबतच मित्रांनो, गाडीचा सीट कम्फर्ट जर बघितला तर तो देखील नक्कीच चांगला आहे. 2 व्यक्ती जे ते गाडीमध्ये कम्फर्टेबल बसू शकतात आणि ड्रायव्हर सीट जे ते खूप कम्फर्टेबल दिलेले आहे. त्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला थकवा वगैरे जाणवणार नाही आणि तुम्ही बरेच किलोमीटर गाडी चालवल्यानंतर तुम्हाला थकवा जो येतो गाडी चालवताना नक्कीच जाणवणार नाही. सीट बेल्ट तुम्हाला सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने मिळून जातात. आणि स्टेअरिंग एकदम स्मूथ आहे. स्टेअरिंग चांगलं स्मूथ दिलं असल्यामुळे तुम्ही प्रॉपरली गाडी जी येते टर्न वगैरे जे ते घेऊ शकता. लोड बॉडी एरिया जो आहे तो चांगला मोठा असायचा, 9 फूट 8 इंच इतका लांबीचा लोड बॉडी डेक एरिया तुम्हाला मिळून जातो. आणि बाकी सर्व गोष्टी जे ते गाडीमध्ये परफॉर्मन्स वाईज नक्कीच चांगल्या वाटलेल्या आहेत.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन डे ओनरचा प्रोग्राम जो आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती बघितली, गाडी चालून बघितली. गाडीचा परफॉर्मन्स एकदम चांगला आहे. इंट्रा V50चा इंजिन सुद्धा चांगलं दिलं असल्यामुळे 79 HP हॉर्स पॉवर इंजिन प्रोड्यूस करतं. 220 न्यूटन इतका टॉर्क जनरेट करतं. फीचर वाईज बघितलं तर गिअर शिफ्ट ऍडवायझर सारखा फीचर तुम्हाला मिळून जातो. डॅशबोर्ड माउंटेड गिअरबॉक्स दिलेला आहे, त्यामुळे गिअर शिफ्टिंग जे ते एकदम स्मूथ आहे इंट्रा V50चं. आणि या वन डे ओनर प्रोग्राम मध्ये तुम्हाला अशा प्रकारे जेव्हा तुम्ही डीलरशिपला जाल तेव्हा तुम्हाला वन डे प्रोग्राम जो येतो तुम्ही अशा प्रकारे अनुभव घेऊ शकता. एक दिवस गाडी जे चालून बघू शकता, परफॉर्मन्स जो येतो गाडीचा टेस्ट देखील करू शकता. आजचा हा तुम्हाला वन डे ओनर प्रोग्राम जो येतो गाडीचा व्हिडिओ जो येतो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा. आणि जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपला, टाटा मोटर कमर्शियल व्हेकलच्या डीलरशिपला व्हिजिट देखील करू शकता. आणि वन डे ओनरच्या प्रोग्राम बद्दल माहिती अजून जर काही पाहिजे असेल तर ती सुद्धा डीलरशिपला जाऊन विचारू देखील शकता. तर हा व्हिडिओ होता टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचा इंट्रा V50 वन डे ओनर प्रोग्राम बद्दल. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बरेच जण आपले चॅनलचे व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी चॅनल आपल्याला अजून मोठं करायचंय, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा. भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.